हरिभक्त पारायण श्रवण महाराज वाघमोडे ज्यांच्या नियंत्रणाखाली हे मैदान पार पडते कलाजंग। अरे हो, या ठिकाणी शिन्नरचे वस्ताद बुरकुले या ठिकाणी उपस्थित यांनी स्टेज समोर यायचं आहे आणि छोटासा सत्कार आमच्या ग्रामस्थांच्या वतीने स्वीकारायचा असे मी तुम्हाला विनंती करतो। चांदवडवाले आणि राहुरीवाले कुस्ती करा। बाजूला बाजूला सरक रे, कुस्ती पहा। बाहेरच्या लोकांनी आत बोलू नका, पंच निर्णय घेतील। पंच जे आपण नेमले ते 15 वर्ष कुस्ती खेळलेले पंच आहेत, ते निर्णय घेतील। मागे पुढे निर्णय होईल, पण बाहेरच्या लोकांनी कोणी बोलायचं नाही। ती कुस्ती पहा राहुरी। पंचांनी जो निर्णय घेतला तो मान्य करा। परत 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 तुमचा दुसरा पैलवान पाठवा, शांततेने निर्णय घ्या। जे आपण पंचांनी कुस्ती लक्ष असू द्या, पंचांनी पण पंचांनी गडबड करायची नाही, शांततेने निर्णय घ्यायचा आहे। हा, ही कुस्ती पहा, दोन्ही पायाला कॅप लावलेला व्हाईट टायगर, पंजे की पकड चालू झाली। हे बारकी कुस्ती कोणी लावले? या कुस्तीला पंच कोण आहे लक्ष द्या। इथं पंच कोण आहे? आता बारक्या कुस्त्या बंद करा, ही कुस्ती मध्ये घ्या आता। हा, आता तुफानी कुस्त्या चालू झाल्या आहे। आता छोट्या कुस्त्या जरा निवडूनच सवडीनच लावा, थांबवल्या तरी चालणारच आहे। या ठिकाणी स्वर्गीय बाबा पैलवान अर्थात आमचे मामा, यांचे बंधू भागनाचे मामा, हे तर एक काळचे तुफानी पैलवान होते। त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। त्यांनी छोटासा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। भागनाची मार्केट मामा पैलवान यांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो। तुफानी कुस्ती विखरणीकर मंडळी, पैसे फिटले। वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे, इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे, डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, पण पैलवानाला सांगावं लागत ना। त्याची देहबोलीच बोलून जाते काय पेशा आहे। लोकच म्हणतात ते पैलवान मुलगा कोणाचा आहे। कानाचं सर्टिफिकेट आहे, उघडं सर्टिफिकेट आहे। गल्ली गल्लीत रावण वाढलं, रामरूपी पैलवान घडवा, पैसे फिटले। आता ही तुफानी कुस्ती पहा, ताड माडूंची दोन पोरा। पंच आपण लावलेला कुस्तीकडे लक्ष द्या, विनंती आपला। पंचांना विनंती आहे, जी कुस्ती लावली पर्यायाने त्या कुस्तीकडे लक्ष ठेवा आणि त्याच कुस्तीवर लक्ष ठेवा। दुसऱ्या कुस्तीवर लक्ष न ठेवता आपण जी कुस्ती लावू तिच्यावर लक्ष ठेवा। निर्णय शांततेने घ्या, घाई करू नका। शांताराम बाबा आणि पंच तुम्हाला विनंती आहे की छोट्या कुस्त्या बंद करा। आता ज्या कुस्त्या साईनाथ भाऊ गिडगे के काळचे तुफानी पैलवान यांचा सन्मान आणि सत्कार या साईनाथ भाऊ इकडे या, यांचा सन्मान आणि सत्कार मोहन भाऊ शेलार करते। दत्ताभाऊ वाघमोडे, स्वर्गीय दत्ताभाऊ वाघमोडे आणि मोहन भाऊ शेलार यांच्या संकल्पनेतनं त्यांनी एक कुस्ती मैदान घ्यायची ही सुरुवात केली होती आणि तोच आखाडा, तीच संस्कृती, तीच परंपरा। आदरणीय साईनाथ भाऊ गिडगे, माजी नगरसेवक, माजी नगर अध्यक्ष मनमाड यांचा या ठिकाणी मोहन भाऊ शेलार पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी सत्कार करत आहे। त्यांनी तो सत्कार स्वीकारा असे मी त्यांना विनंती करतो। एकेकाळी साईनाथ भाऊंनी खूप रणांगण गाजवलेले आहेत। कोण म्हणतं कुस्ती म्हणजे नुसती पैलवानकी असते, असंही काही नाही। आमचे साईनाथ भाऊ असेल, आमचे सुहास अण्णा असतील, एकेकाळचे पैलवान होते आणि या पैलवानांनी मॅच रणांगण घालले पैलवान होते आणि आज ते राजकारणामध्ये उत्कृष्ट राजकारणी आहेत। आणि ते खुर्ची घ्या, जा की पुढे जा। पहिले मातीचे आखाडे गाजवले, आता राजकारणाचे आखाडे गाजवतात।
असे एकेकाचे तुफानी पैलवान साईनाथ भाऊ गिरगे लक्ष द्या सन्मान आणि सत्कार बघा मारला त्याने कलाजंग मारला त्याने पाणी कुस्ती झाली विखरणीकर मंडळी पैसे फिटले मर्दुमकीचं प्रतीक कुस्ती तन मन घाल मन मेंदू मनगट त्याचा त्रिवेणी संघ म्हणजे पहिला शौर्य धैर्य आणि पराक्रम याचा त्रिवेणी संघ म्हणजे कुस्ती असे अनगड हिरे आज विखरणी मुक्कामी दाखल झाले आणि जिल्हाभरातल्याच नव्हे तर राज्यभरातल्या पहिलवानाच्या हाजऱ्या विखरणीकर मुक्कामी राहुरी एक साईनाथ भाऊंकर सराव करतोय तो दुसरा महाराष्ट्र केसरी गुलाब बंदे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली होती गुलाब बंडेला असे त्यांचे पटशिष्य लढता अंगभर डोळे आल्यात डाव प्रति डावाचे विचार डोळ करायला लागले तर मंडळी अरे जंगल में पेड़ तो बहुत होते हैं मगर चंदन जैसा नहीं दुनिया में खेल तो बहुत होते हैं मगर कुस्ती जैसा नहीं आणि ढाक मारण्याचा प्रयत्न सद्गुरूचे पठ्ठे लढायला लागल्या गुरु तो काय पाऊल पाऊल मिळता हो दुसराही मनमाड नगरीचा पैलवान विजयी झाला सराव करतो साईनाथ गिरगे यांच्याकडे करेगावकरचे भिका पैलवान एक वेळ एक सुंदर असं त्यांनी रणांगण गाजवलेलं आहे त्यांचं या ठिकाणी उपस्थित त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल त्यांचा सत्कार आता जो पैलवान विजय झाला आहे पैलवान प्रकाश सोनवणे यांच्याकडे तुला रोख स्वरूपात 100 मुक्तीचे अध्यक्ष बॉडी लँग्वेज सांगते एक काळ एक तुफान रणांगण गाजवलेले पैलवान आशिषजी कोताडे त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो प्रकाश सोनवणे यांच्याकडे 100 रुपये द्या रोख स्वरूपात मनमाडच्या विजय पैलवानाला शारदा आशिषजी कोताडे यांच्याकडे सिन्नर चांदवड 300 रुपये महाराष्ट्र पोलीस दलाचे PSI नवनाथ भाऊ वाघबोडे सरपंच म्हणून याच नगरीचं याच गावचं भूषण सलाम्या घडल्या 2 चपळ चित्ते आणि कुस्ती पहा तुफानी कुस्ती असेच प्रेक्षक असेच पैलवान असेच वस्ताद या मैदानाला यासाठी अट्टहास केला लाल मातीच्या घामाने चिखल केला मंडळी जी माती नीती जपते जी माती नाती जपते मर्दुमकी आणि पुरुषार्थ जपते तीच माती आहे माणसांनी काही करायची नाही या ठिकाणी वाल्मिकजी कांदळकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी ही कमिटी करत आहे त्यांचा सत्कार रवींद्र भाऊ शलारी करतील त्यांनी तो सत्कार करा असं मी त्यांना विनंती करतो रवींद्र शबू शलार हे करतील त्यांनी ते करावी अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी विखरणीच्या रणांगणामध्ये स्वर्गीय नवनाथ भाऊ शलार रवींद्र भाऊ शलार आपल्यातून नाही दरवर्षी या ठिकाणी रणांगणावर असायचे आणि ते आपल्या पद्धतीने प्रत्येक पैलवानाला मानधन द्यायचे